नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या कृषी दर्शन या कार्यक्रमात आपणा सर्वच दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत. मंडळी, आजची शेतीची परिस्थिती बघता आपलं शासन नेहमीच नवनवीन योजना राबवित असतं आणि याच योजनांचा लाभ आपले शेतकरी बांधव नेहमी घेत असतात. अशीच एक योजना म्हणून कृषी पायाभूत सुविधा निधी योजना आहे आणि या योजनेची माहिती आज आपण आपल्या या कार्यक्रमात घेणार आहोत. ही माहिती देण्यासाठी तज्ज्ञ म्हणून आपल्याला लाभलेल्या आहेत प्रणाली चव्हाण मॅडम, ज्या गोंदिया जिल्ह्यात कृषी उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार मॅडम, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. मॅडम, सर्वात पहिला प्रश्न असा की या योजनेचा उद्देश काय आहे? कृषी पायाभूत सुविधा निधी योजना ही केंद्र शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की भारतातील 58% लोकसंख्या ही आजसुद्धा कृषी आधारित उत्पन्नावर आधारित आहे आणि त्यामध्ये अल्प आणि अत्यल्प शेतकऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु जो शेतमाल प्रोड्यूस होत आहे त्यापैकी 15 ते 20% शेतमाल याचं नुकसान होत आहे आणि ते नुकसान वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये होते, जसे काढणी पश्चात व्यवस्थापनाच्या अपुऱ्या सुविधा, त्याचप्रमाणे वाहतुकीच्या असुविधा, यांमुळे हे नुकसान होत आहे. हे टाळण्याकरिता या योजनेअंतर्गत जे प्रकल्प उभारण्यात येतील ते प्रकल्प काढणी पश्चात व्यवस्थापनाच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत आणि त्याकरिता जे कर्ज लाभार्थी यांना बँकेकडून मिळणार आहे त्या कर्जावर 3% व्याज सवलत अर्थात इंटरेस्ट सबवेन्शन मिळणार आहे आणि ही सवलत 7 वर्षांपर्यंत लागू राहणार आहे. 2 कोटीपर्यंतच्या कर्जावर ही सवलत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना लागू राहणार आहे. तर मॅडम, मग या योजनेचा जो कालावधी आहे त्याचा अंमलबजावणीचा जो कालावधी आहे तो काय आहे? ही योजना 2020 पासून सुरू झाली आहे आणि जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा 2020 ते 2029 असा योजनेचा कालावधी निश्चित करण्यात आलेला होता. परंतु आता योजनेमध्ये काही बदल झालेत आणि त्या बदलानुसार 2032 पर्यंत योजना कार्यान्वित राहणार आहे. मात्र यामध्ये जो कर्ज वितरणाचा कालावधी होता तो 2020 पासून 2023 जो पूर्वी निश्चित करण्यात आला होता तो 4 वर्षांचा होता. आता त्या कालावधीमध्ये देखील वाढ केलेली आहे आणि हा कालावधी 6 वर्षाचा करण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत ज्या वित्तीय संस्था म्हणजे बँका इन्व्हॉल्व असणार आहेत त्या सर्व बँका पूर्ण भारतभरामध्ये 1 कोटीपर्यंत रकमेचे कर्ज वितरण या योजनेअंतर्गत करणार आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्राकरिता 8,460 कोटी रक्कम इतकी निश्चित करण्यात आलेली आहे. या रकमेचे वितरण 6 वर्षाच्या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे. अच्छा, मग या योजनेत कोणकोणत्या प्रकल्पांचा समावेश आहे आणि यात काही प्रक्रिया उद्योगसुद्धा आहेत का? आपल्या सर्वांना कल्पना असेल की महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनाच्या खूप अन्न प्रक्रिया रिलेटेड योजना सध्या कार्यान्वित आहेत. त्यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास योजना आणि अशा अनेक योजना कार्यान्वित आहेत. मात्र त्या सर्व योजनांमध्ये प्राथमिक आणि उन्नत उपक्रमांचा समावेश केलेला आहे. ही एकमेव अशी योजना आहे की ज्या योजनेमध्ये प्राथमिक प्रक्रिया उद्योगांनाच समाविष्ट केलेले आहे. म्हणजे जर एखादा लाभार्थी उन्नत प्रक्रिया उपक्रम यामध्ये राबवू इच्छित असेल तर त्याला यामधून लाभ मिळणार नाही. मात्र त्या उन्नत प्रक्रिया उपक्रमाचा एक घटक असलेला जो प्रकल्प असेल तो यामध्ये तो राबवू शकतो. आता यामध्ये समाविष्ट प्रकल्प कोणते असतील म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कोणते असतील. जर काढणी पश्चात व्यवस्थापनाअंतर्गत सुविधा त्यांना आवश्यक असतील तर पॅकहाऊस असेल, सायलो असेल किंवा प्रक्रिया युनिट असेल, वॅक्सिंग युनिट असू शकते, प्रतवारी गृह देखील ते टाकू शकतात. आणि याशिवाय जर सामूहिक शेती अंतर्गत त्यांना या योजनेमधून लाभ घ्यायचा असेल तर जैविक उत्पादन केंद्र, त्याचप्रमाणे सेंद्रिय उत्पादन केंद्र, काटेकोर शेती करण्याकरिता जे आवश्यक प्रकल्प असतात ते देखील ते राबवू शकतात. जसं आता मी जे प्रकल्प तुम्हाला सांगितले ते उदाहरणादाखल आहेत. त्याशिवाय देखील काही प्रकल्प जर लाभार्थी घेऊ इच्छित असेल आणि ते किफायतशीर असतील तर नक्कीच योजनेमधून त्यांना लाभ मिळणार आहे.
मॅडम, मग या योजनेत जे प्रत्यक्ष भांडवलदार आहेत त्याचा लाभ मिळू शकेल का? इतर योजनांप्रमाणे नक्कीच या योजनेमध्ये भांडवली अनुदान मिळणार नाही किंवा थेट अनुदान नाही. मात्र ही योजना त्याहूनही दुहेरी लाभाची असेल, कारण या योजनेमध्ये व्याजामध्ये सवलतही मिळत आहे आणि सूक्ष्म आणि लघु उद्योग योजनेअंतर्गत पतहमी निधी ट्रस्टच्या माध्यमातून पतहमी संरक्षण देखील मिळत आहे आणि त्याकरिता जे शुल्क आकारले जाते ते देखील शासनामार्फत मिळत आहे. ही योजना टॉपअप स्वरूपाची आहे, त्यामुळे भांडवली अनुदान या योजनेमध्ये लाभार्थ्याला मिळणार नाही. तर मग या योजनेची इतर ज्या योजना असतात त्यांच्याशी काही सांगड घालता येईल का आपल्याला? अर्थात ही योजना कॉन्व्हर्जन्स योजना म्हणून आपण पाहू शकतो किंवा टॉपअप म्हणून देखील पाहू शकतो. या योजनेचा लाभार्थी जरी भांडवली अनुदान मिळण्यास पात्र नसेल तरी देखील त्या लाभार्थ्याला जर आत्ता केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या ज्या योजना चालू आहेत किंवा भविष्यामध्ये ज्या योजना उभारण्यात येणार आहेत त्या योजनांमध्ये या प्रकल्पाला लाभ देखील मिळू शकतो आणि त्या प्रकल्पामध्ये जो काही लाभ मिळेल आणि जे काही भांडवली अनुदान मिळेल ते अनुदान म्हणजे प्रवर्तकाचं योगदान म्हणून मानण्यात येईल. एक निकष घालण्यात आलेला आहे या योजनेमध्ये आणि तो महत्त्वपूर्ण निकष म्हणजे जे कर्ज लाभार्थी बँकेकडून घेणार आहेत त्या कर्जाच्या किमान 10% तरी लाभार्थी हिस्सा या योजनेसाठी आवश्यक आहे. मग या योजनेअंतर्गत जो वित्त पुरवठा आहे तो कोण घेऊ शकेल? वित्त पुरवठा घेऊ शकणारे थोडक्यात लाभार्थीच असतील ते आपले. तर ते लाभार्थी म्हणजे प्राथमिक कृषी पतसंस्था, त्याचप्रमाणे विपणन सहकारी संस्था, वैयक्तिक लाभार्थी, स्वयंसहायता गट असतील, आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्या देखील यामध्ये लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे केंद्र आणि राज्य शासनाच्या संस्था आणि स्थानिक संस्था यांच्या अंतर्गत जे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत प्रोजेक्ट असतील त्यांना देखील योजनेमधून लाभ मिळणार आहे. अच्छा, मग आता यात कोणकोणत्या वित्तीय संस्था आहेत ज्यांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि तो कसा घेता येईल? यामध्ये वित्तीय संस्था अर्थात कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था म्हणजे सर्व बँका असणार आहेत. त्यामध्ये अनुसूचित व्यावसायिक बँका, त्याचप्रमाणे अनुसूचित सहकारी बँका, RRB किंवा NCDC यांचा समावेश असेल. मात्र या सर्व बँकांना योजनेमध्ये समावेश होण्याकरिता नाबार्ड किंवा आपले केंद्रीय कृषी सहकार व शेतकरी कल्याण विभाग यांच्या समवेत एक सामंजस्य करार करणे अपेक्षित आहे आणि त्या सामंजस्य करारान्वये जो काही व्याजाचा दर निश्चित होईल त्याच दरान्वये पुन्हा यांना कर्ज पुरवठा करणे बंधनकारक राहणार आहे. तर मग आता हे जे या योजनेअंतर्गत जे अनुत्पादक बँका असतील तर त्यात मग जे व्याज सवलती आहेत त्याचा कसं स्पष्टीकरण देता येईल आपल्याला, काय वाटेल? जी खाती अनुत्पादक होतील या योजनेअंतर्गत एकदा प्रकल्प सुरू झाल्यानंतर जर खातं अनुत्पादक होत असेल तर नक्कीच बँकांचे त्यावर अतिशय काटेकोरपणे मॉनिटरिंग असते. त्यामुळे त्या कालावधीकरिता त्यांना व्याजाची कोणतीही सवलत मिळणार नाही. मात्र पुन्हा ते खातं जर उत्पादक या वर्गवारीमध्ये येत असेल तर नक्कीच त्यांना ही व्याजाची सवलत देखील मिळणार आहे आणि जो कालावधी असेल ज्या कालावधीमध्ये त्यांना व्याज सवलत मिळाली नाही त्यासाठी ते पुन्हा क्लेम देखील करू शकतात. मग या योजनेअंतर्गत कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती कर्ज मर्यादा आहे असं तुम्हाला वाटतं? या योजनेअंतर्गत कमीत कमी किंवा अधिक अशी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. लाभार्थी आपल्या गरजेनुरूप कितीही मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊ शकतात. मात्र या योजनेमध्ये एक अट अशी आहे की 2 कोटीपर्यंतच्याच कर्जांवर व्याजाची सवलत मिळेल आणि ती सवलत 7 वर्षांकरिता लागू राहील आणि त्या 7 वर्षांच्या कालावधीमध्ये ऋणस्थगन कालावधी देखील समाविष्ट असेल की जो कमीत कमी 6 महिने किंवा अधिकाधिक 2 वर्षापर्यंतचा राहू शकतो. मग या योजनेअंतर्गत आपल्याला सहभाग घेण्यासाठी जी अर्ज प्रक्रिया आहे ती कशी आहे याबद्दल थोडं सविस्तर सांगा मॅडम. नक्कीच. लाभार्थी सर्व शेतकऱ्यांना मी प्रथम या योजनेबाबतचं वेब पोर्टल सांगू इच्छिते. www.agriinfra.dac.gov.in हे या योजनेचं पोर्टल आहे. प्रथम सर्व लाभार्थी किंवा इच्छुक लाभार्थी या योजनेच्या पोर्टलवर जातील आणि त्या पोर्टलवर त्यांना प्रथम नोंदणी करायची आहे. नोंदणीनंतर त्यांना युजर ID प्राप्त होईल आणि त्या युजर IDच्या सहाय्याने ते लोन ॲप्लिकेशन प्रथम भरून घेतील. लोन ॲप्लिकेशनसोबत सविस्तर प्रकल्प अहवाल जो प्रकल्प त्यांना उभारायचा आहे त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने म्हणजे पॅक हाऊस असेल, सायलो युनिट असेल किंवा रायपनिंग चेंबर असेल त्याचा DPR त्यांना बनवून घ्यायचा आहे आणि आवश्यक कागदपत्र देखील त्याच्यासोबत त्यांना अटॅच करायची आहेत. हे सर्व डॉक्युमेंट जेव्हा ते अपलोड करतील
तेव्हा ते सर्व डॉक्युमेंट बँकेकडे इव्हॅल्युएशनसाठी जातील. बँकांच्या स्तरावर त्यांचे जे आर्थिक धोरण ठरवले आहेत त्यानुसार त्याचे एकंदरीत इव्हॅल्युएशन होईल. बँकेला याकरिता 60 दिवसांचा कालावधी दिला आहे की एखादा प्रकल्प त्यांच्याकडे जेव्हा हस्तांतरित होतो तेव्हा तो प्रकल्प व्हायबल आहे की नाही किंवा भविष्याच्या दृष्टीने तो सक्षम राहील की नाही याची खात्री करण्याकरिता एकदा बँकेची खात्री पटली की त्यानंतर बँक संबंधित लाभार्थ्याला कर्ज मंजूर करेल, अन्यथा नामंजूर देखील करण्याचे अधिकार आहेत. कर्ज मंजुरीनंतर लाभार्थ्याच्या खात्यामध्ये परस्पर जी व्याज सवलत लाभार्थ्याला कळवण्यात येईल, व्याज सवलत मिळाल्याबाबत आणि पतहमीबाबत, आणि सोबतच शासनाकडून जी व्याज सवलतीची रक्कम आहे आणि पतहमीचा निधी आहे तो वित्तीय संस्थेच्या खात्यामध्ये जमा होईल. मॅडम, ही चर्चा आपण अशीच रंगवत राहूया, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शको, पुन्हा एकदा आपल्या या कृषी दर्शन या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे कृषी पायाभूत सुविधा निधी योजना, आणि या योजनेची माहिती देण्यासाठी तज्ज्ञ म्हणून लाभलेल्या आहेत प्रणाली चव्हाण मॅडम. तर मॅडम, मग या योजनेत काही नवीन बदल सुचवलेले असतील त्याबद्दल आपण काय सांगाल? योजनेमध्ये काही नवीन बदल झालेले आहेत. जसं मी काही वेळापूर्वी सांगितलं की योजनेचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे आणि तो कालावधी आता 2032 पर्यंत करण्यात आलेला आहे. दुसरा एक महत्त्वपूर्ण बदल असा की कोणत्याही योजनेमध्ये जेव्हा लाभार्थी लाभ घेतो तेव्हा त्याला एकाच घटकासाठी किंवा एकदाच अर्ज करण्याची मुभा असते. मात्र या योजनेमध्ये वैयक्तिक लाभार्थ्यांना अधिकाधिक 25 प्रकरणांकरिता लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या लोकेशन्सला वेगवेगळे प्रोजेक्ट एका लाभार्थ्याला जास्तीत जास्त 25 टाकता येतील. त्यासोबतच जर APMC यामध्ये इन्क्लूड असतील तर APMCंना त्यांच्या मार्केट यार्ड परिसरामध्ये वेगवेगळे प्रकल्प, वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीकरिता देखील या योजनेमधून लाभ आहे. प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीकरिता त्यांना 2 कोटीपर्यंत कर्ज आणि त्या कर्जावर 3% व्याज सवलत देण्यात येणार आहे. प्रथमतः या योजनेमध्ये जे घटक आपण बघितले होते की वैयक्तिक लाभार्थी असतील किंवा स्वयंसहायता गट असतील, आता त्यांच्या फेडरेशनला देखील योजनेमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. सोबतच स्टेट एजन्सीज असतील, त्याचप्रमाणे स्वयंसहायता गटाचे फेडरेशन, APMCs यांना देखील योजनेमध्ये आता समाविष्ट करून घेण्यात आलेले आहे. अच्छा मॅडम, मग जे लाभार्थी आहेत त्यांना ऑफलाईन हे कर्ज मिळू शकेल का? मग नक्कीच. ज्या लाभार्थ्यांना ऑफलाईन कर्ज मिळालं आहे 8 जुलै 2020 नंतर, अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. मात्र त्याकरिता त्यांच्या वित्तीय संस्थेने किंवा स्वतः लाभार्थ्यांनी त्या योजनेच्या पोर्टलवर जाऊन स्वतःची नोंदणी करणं आवश्यक आहे की जेणेकरून त्यांचं नाव किंवा त्यांचं रजिस्ट्रेशन पोर्टलवर रिफ्लेक्ट होईल आणि त्या लाभार्थ्याचा समावेश या योजनेमध्ये होऊ शकेल. तर आता या योजनेअंतर्गत जशी ही योजना आहे, जी कर्ज देणारी संस्था आहे, तिला कशी काय फायदेशीर ठरेल असं आपल्याला वाटतं? जनरली कसं होतं की बँक ज्या दराने प्राधान्य क्षेत्रांमध्ये कर्ज पुरवठा करतात तो व्याजदर खूप मोठ्या प्रमाणावर असतो आणि नेमकं या योजनेमध्ये कसं होत आहे की व्याज सवलत मिळत आहे आणि त्या व्याज सवलतीपोटी बँकांना काही रक्कम मिळते आहे किंवा व्याज सवलतीपोटी काही लाभ मिळत आहे. त्याचप्रमाणे पतहमीसाठी देखील निधी मिळत आहे. त्यामुळे बँकांची कर्ज देण्याची जोखीम या योजनेमध्ये कमी होत आहे. बऱ्याच वेळेला खाती अनुत्पादक होतात अशी बँकांची अडचण होते. मात्र यामध्ये खात्री शासनाकडून देण्यात येत असल्यामुळे एकूणच बँकांकरिता त्यांच्या कर्जाचा विस्तार होण्याच्या दृष्टीने ही योजना खूप महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा आपण शेतकरी आणि शेतकरी संस्था या योजनेमध्ये काढणी पश्चात व्यवस्थापनाच्या सुविधांमध्ये गुंतवणूक करत आहेत आणि त्यामुळे त्यांचा बाजार संपर्क वाढ देखील होत आहे, उत्पन्नामध्ये वाढ होत आहेत आणि दुसरीकडे बँकेची जोखीम कमी होत आहे. त्यामुळे थोडक्यात ही योजनेमध्ये जेवढे घटक इन्व्हॉल्व होत आहेत त्या सर्वांकरिताच विन विन सिच्युएशन क्रिएट करणारी आहे. मॅडम, ही चर्चा आपण अशीच रंगवत राहूया, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ज्या आहेत त्या पतहमी निधी ट्रस्ट अंतर्गत येत नाहीत, तर मग या योजनेत त्यांचा सहभाग कसा राहील? जरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका पतहमी निधी ट्रस्ट अंतर्गत त्यांचा समावेश होत नसला तर या सर्व संस्था प्राथमिक कृषी पतसंस्थांशी संलग्न आहेत. त्यामुळे त्यांना पतहमी निधीची आवश्यकता नाही.
आणि जर या संस्थांमार्फत फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनला निधी वितरित होत असेल किंवा कर्ज वितरित होत असेल तर 10,000 FPO किंवा केंद्र शासनाच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापनेबाबतचा ज्या काही योजना असतील त्या योजनांच्या माध्यमातून तो निधी संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना वितरित करण्यात येईल. अच्छा. प्राथमिक कृषी पतसंस्था ज्या आहेत त्या एकत्रितपणे देखील या योजनेमध्ये सहभाग दर्शवू शकतात. म्हणजे एक किंवा एकपेक्षा अधिक संस्थांना जर योजनेमध्ये सहभाग घ्यायचा आहे तर क्लस्टर स्वरूपात 2 किंवा 3 संस्था एकत्रितपणे काम करू शकतात. मात्र त्यामधील एक पॅक्स म्हणजे प्राथमिक कृषी पतसंस्था ही शिखर संस्था म्हणून काम करेल आणि इतरांसोबत तिचा सामंजस्य करार देखील असेल. तर मग मॅडम आता या प्रकल्पातील जे काही व्यवस्थापन आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने किंवा राष्ट्रीय त्याचप्रमाणे राज्य आणि विविध जिल्हा स्तरावर याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होण्याकरिता एक प्लॅटफॉर्म डेव्हलप करण्यात आलेला आहे आणि ज्या प्लॅटफॉर्मवर सर्व वित्तीय संस्था आहेत त्या आपल्या कर्ज वितरणाचे दर किंवा लाभार्थी किती लाभार्थ्यांनी योजनेमध्ये सहभाग दर्शवला आहे, किती लाभार्थ्यांना कर्ज वितरण झाले आहे आणि एकूणच सर्व परिस्थिती त्या प्लॅटफॉर्मद्वारे आपणास निदर्शनास येणार आहे. मॅडम, शेवटचा प्रश्न असा राहील की या योजनेचा जर कोणाला लाभ घ्यायचा असेल, आपले जे शेतकरी बांधव आहेत तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचणं आणि ते त्या भागापर्यंत पोचणं थोडंसं कठीण आहे, तरी शेतकरी बांधवांनी कुठे आणि कसा संपर्क साधावा? माझे सर्व शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या वतीने आवाहन राहील की कृषी विभागाचे जवळचे कार्यालय किंवा नाबार्डचे जिल्हा स्तरावरील अधिकारी किंवा LDM अर्थात जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अथवा प्राथमिक कृषी पतसंस्था यांच्याशी आपण योजनेशी रिलेटेड कोणतीही अडचण असल्यास किंवा योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा असल्यास आपण संपर्क करू शकता. कृषी विभाग आणि इतर सर्व संलग्न यंत्रणा आपल्या सेवेत नेहमीच तयार आहेत. तर मॅडम, खरंच खूप छान माहिती आमच्या शेतकरी बांधवांना आपण या योजनेविषयीची दिली. शेतकरी बांधव नक्कीच या योजनेचा पुरेपूर लाभ आपल्या शेती व्यवसायात करतील आणि सर्वच सोयी आणि सुविधांचा लाभ घेतील. आपण दिलेल्या या माहितीबद्दल नागपूर दूरदर्शनतर्फे आपलं खूप खूप धन्यवाद.